राम राम मंडळी, कसे आहात सर्वजण? मस्त आहात ना? मस्त राहा. तर आज आहे वांग्याची सट. तर वांग्याची सट असल्यामुळं आज आहे ना तळी उचलायची आहे. आजपासनं भाजीमध्ये एक पदार्थाची वाढ झालेली आहे. म्हणजे आपल्याला एक भाजी वांगे आजपासनं सुरू झालेले आहे खाणं. मी काय केलं अगोदर सगळं आवरून घेतलं. आवरल्याच्या नंतर कांद्याची पात वांगे छान प्रकारे बारीक कापून घेतले आणि वांगे कापल्याच्या नंतर तेल टाकलं, जिरे टाकले, मोहरी टाकली, वांगे, कांद्याची पात आणि त्याच्यामध्ये मीठ, हळद टाकून छान प्रकारे आपल्याला याच्यामध्ये पाणी न टाकता आपल्याला वाफेवरच हे पूर्ण शिजवून घ्यायचे आहे. आणि वांगे वाफेवरती शिजल्याच्या नंतर आपल्याला आहे ना त्याच्यामध्ये लाल मिरची, प्रवीण मसाला आणि आपल्याला जे काय मसाले टाकायचे आहे ते मसाले टाकू शकतो आपण. आणि त्यानंतर मी लाल मिरची प्रवीणच टाकली. ही भाजी कशी जरी केली ना तर निवदाची भाजी आहे, खूप छान लागते. आणि त्यानंतर याच्यामध्ये थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकला. खूप छान आणि मस्त भाजी झाली होती बघा. भाकरी अगोदरच करून घेतल्या होत्या. 7 निवद तयार करून घेतले होते. त्यानंतर ₹1चे ठोकळे आणून ठेवले होते 7. खोबरं, आता भंडारा तर नाही आहे माझ्याकडे. आणि त्यानंतर आहे ना निवद ताटामध्ये ठेवले. अशा प्रकारे भाजी झाली आहे बघा. त्याच्यावरती खोबरं ठेवलं. खोबरं ठेवल्याच्यानंतर ₹1चे नाणं ठेवले. आणि त्यानंतर आहे ना आपल्याला ही भाजी आहे निवदाची ही याच्यामध्ये टाकायची. खंडोबाची मूर्ती मधात ठेवायची. आता आहे ना मी कुठे आहे, काय आहे हे तुम्हाला मी एक ब्लॉग बनवून सांगणारच आहे. तर बघा आता इथे एवढी काही सोय नाही लागली. नागेलची पानं पण लागत असतात. आता हे जशी येईल तशी साध्या आणि सोप्या पद्धतीने अशा प्रकारे उचलून घेतली. आता हे ताट भरलेलं आहे बघा. याच्यामध्ये खंडोबाची मूर्ती ठेवली मी आणि 5 जण होते. आता 5 जणाला बोलवलं. आमचे 2 मुलं आणि 3 जण बाहेरचे. आता 5 जण मिळून हे तळी उचलून घेतील बघा. हे सगळ्या जणांना भंडारा लावून घेतला. कुणालनी भंडारा लावल्याच्यानंतर आता छान प्रकारे ना आपल्याला 7 वेळेस ताटवरती उचलायचं आणि खाली ठेवायचं आहे. यावेळेस माझ्याकडे एवढी काही सुविधा नव्हती, त्यामुळे साध्या सिंपल पद्धतीने उचलणं चालू आहे. 7 वेळेस जे एलकोट एलकोट जय मल्हार म्हणायचं आहे. 7 वेळेस तळी उचलायची आहे. आम्ही आहोत धनगर. तर धनगर लोकांना 6 महिने वांगे बंद असतात आणि 6 महिने चालू असतात. तर आज तळी उचलली. आजपासून वांगे खाणं सुरू झाले आणि आज तळी उचलली आणि आजपासून वांगी खाणं, वांगी, कांद्याची पात, नवीन कांदा या सगळ्या गोष्टी आजपासून सुरुवात झाली. वांग्याची भाजी खूप आवडते बघा सगळ्यांना घरामध्ये. पण ते रीतिरिवाज लावून दिलेले आहे ते आपल्याला करावं लागतात बघा. पुढं चालून आपल्या मुलाबाळांना काही त्रास नाही हो म्हणून. तर बघा अशा प्रकारे आजचा ब्लॉग होता. कसा वाटला आणि कसा कमेंटमध्ये मला नक्की सांगा. सर्वांना बाय बाय.